तभी ये काम हुआ सुनय तुझ्या याच्यामध्ये का नाही चांगलं दिसत ना। होटल का बता रहे थे ना, वहाँ तक आपको दे रहा था क्या? अभी 1 महीने चलेगा ये रैप और 4 मार्च। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्ही बघितलंच आता आम्ही कुठं आलो आहे. आम्ही आत्ता आलो आहे भुजला आणि काल निघलो होतो आम्ही. काल मी पुण्याहून निघलो, बांद्राला आलो, बांद्र्यावरून बांद्रा टू भुज ट्रेन पकडली आणि ट्रेन पकडून आम्ही इथं आलो जवळजवळ 12:30 दरम्यान. आणि त्यानंतर तिकडनं ऑटो करून आलो, ते तुम्ही बघितलंच आहे. नंतर आम्ही फ्रेश झालो, तीच ऑटो घेऊन आता आपण फिरणार आहोत. तर आता बघू काय काय इथं फिरायला तुम्हाला दाखवतोच मी. हे बघा समोर आता ऑटो येऊन उभी आहे, तीच ऑटो आम्ही बुक केली. इथं ऑटोनी सगळा खेळ आहे. तर आता आहे ते भुजमध्ये जे इथं भूकंप आलता आणि त्याच्यानंतर म्युझियम वगैरे ते बघू आपण आता काय काय इथं. चला मग ये ना तू चालू आहे. सिद्धेश कुठे गेला? आला बघा, लॉक केलं का? येस. चला मग जाऊ आपण. हे बघा रिक्षा पण आलेली. ये जो लेने थे नाश्ते वालों को, हाँ। देखो ये बेचे है ना। अच्छा हाँ। ये वाला और नहीं चलो वहाँ पे भी ब्राह्मण में भी है सफेद। अच्छा इधर ही चलो. करने को बोला था। वो पूरा 4-5 दिनों तक ऐसा ही चलता रहता था। शाम होते ही पूरा लाइट बंद कर देते, पूरा कचरा। और वो वहाँ से अरे यार. वो फायर करते थे तो वो दिखता था क्या? नहीं, यहाँ पे ऐसा वो तो न्यूज़ में बता रहते थे। यहाँ से वो लास्ट में गांव पड़ता है ना, वो अबड़ा सा बोलते हैं उसको, हाँ। वहाँ पे एक ड्रोन गिरा था। बाकी यहाँ पे ऐसा कुछ नहीं हुआ था। यहाँ से वो भी अबड़ा सा गाँव है ना, हाँ। वो 107 किलोमीटर पड़ता है यहाँ से। तो वो ज़्यादा बॉर्डर के पास होगा। वो बॉर्डर के पास है। तर आता सोनाली जे विचार होते ड्रायव्हरला ते ॲक्च्युली ते ड्रोनबद्दल ते काही नव्हतं, पण जस्ट जे भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यात सगळं आता ब्लॅकआउट वगैरे झालं, ड्रोन हल्ला झाला, त्याच्याबद्दल विचार होते. आणि त्यांनी सांगितले ते ड्रोन कुठल्या एरियात पडले होते काय ते. तर आत्ता आलं आपण पॅलेसला. हे बघा इथं पॅलेसला दाखवतो तुम्हाला मी. तर हे आहे आईना महल म्हणून आहे. आता याची हिस्ट्री काय आहे ते आम्हालाही माहीत नाही. आता जरा आतमध्ये गेल्यानंतर लिहिलं असेल तर कळ. आता एक आयटनरीमध्ये अपॉइंट आहेत म्हणून आलो आहे आम्ही आता इथं. प्रोहिबिटेड प्राग महल. ₹70 तिकीट आहे प्रयाग महलला. ॲज युजल पॉज करून वाचून घ्या. हे बेबी राजांची पालखी सवारी काहीतरी दिसते. अच्छा आहे काय दरबार टाईप दिसत आहे. हे राजांचे कपडे दिसतात. हे तलवार टोपी.
हे मग आता हे काय नक्की शिकार केलाय काय माहित नाही. इथं असं काही बोर्ड काही माहिती काही अशी लिहिली नाही की ॲक्च्युली काय आहे काय नाही ते सांगू शकतील. हे डायनिंग आहे इथे लिहायची पण गरज नाही काय आहे. अपू राजा मस्त आहे रे. वॉक इन वॉर्डरोब. पोपट बघ तिथं इथं खूप पोपट आहे. हा सही आले असतील. असं. चला जाऊ आईना महल बघूया आता. तर ॲज युजल आहे पण तिकीट काढा आणि जावा. मला वाटत नाही फोन अलाउड होईल. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून शूटिंग काय केली नाही. तुम्ही बघितलंच आहे बोर्ड. आतमध्ये असं काही नव्हतं. त्यांच्या जुन्या वस्तू, त्यांच्या तलवारी, त्यांचे कपडे, बेड, जुन्या गोष्टी त्यांच्या घरातल्या महलमधल्या हेच होते. जुने आरसे ह्या गोष्टीत. बाकी असं काही नव्हतं बघण्यासारखं पण चांगलं होतं म्हणजे ठीक आहे. ये जो है ना फोकस म्यूजियम है. आकाश ये वाला कांच म्यूजियम. काच में कच्छ हाँ. कांच म्यूजियम क्या है? तर आत्ता आपण आलो आहे शूटिंग पॉईंटला आलेलो आहे. इथं शूटिंग पॉईंट म्हणजे ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा जो पिक्चर होता हम दिल दे चुके सनम ह्याचं एक सीन इथं शूट झाला. याचं ॲक्च्युली काय नाव काहीतरी वेगळं होतं. ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं, आम्ही विसरलो. पण नंतर हे नाव झालं होतं की ह्याचं शूटिंग पॉईंट नाव पडलं ह्या सीन नंतर हम दिल दे चुके सनमचं. तर सीन तुम्हाला दाखवतोच मी नंतर. आता इथं काम चालू थोडंसं आणि आपण तिकडे त्या स्पॉटवर जाऊ आता. शूटिंग पॉईंट कपड कसं इथं तर हां सांग काय म्हणते. इथे लग्न केलं होतं मी काय? नाही येत. काय म्हणला. मी येत नाही ना. तू येतोय ना. अरे नको ना. तर हा आहे तो शूटिंग स्पॉट जिथं तो लग्नात सीन शूट झाला. हे बघा हे पायऱ्या तुम्हाला दिसतील त्यामध्येच. अशा पायऱ्या इथे सुद्धा होतं काहीतरी. बघितल्यानंतर हे बघा इथं असं शूट झालं ते आणि इथं ते असं होतं. तुम्हाला सीन टाकतोच तुम्ही एकदा इथं पण तुम्हाला दाखवायला मग कळेल तुम्हाला. हम दिल दे चुके सनमचं शूटिंग पॉईंट. आणि आपण हे स्वामीनारायण टेम्पल भुज.
ते इथं पादुका कक्ष आहे. तर पहिलं शूज काढून घेऊ. गाई बघा किती मस्त सुंदर वाटलं. मस्त केलंय हे बघ. खूप छान बांधतोय पहिले. प्युअर मार्बल. ते उद्या जाताना ब्लॉगर भैया हम्म. क्या ब्लॉग किया आज? आज क्या क्या देखा बोला हमने. जो कहाँ पर आहे मैं कौन हूँ? मैं कहाँ हूँ? स्वामीनारायण मंदिर. काय काय बघितलं सांगा आज तुम्ही. चला एंड ऑफ द डे. आज बघितलं प्राग महल, हां देन वी आयना महल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गेलो होतो शरद बाग. पण त्याच्यामध्ये आपण गेलो होतो जिथे हम दिल दे चुके सनमची शूटिंग झाली. शूटिंग पॉईंट. बरोबर. आणि आता स्वामीनारायण मंदिर. पण आजचा दिवस संपला नाही. अजून 2 पॉईंट बाकी आहे. अजून 2 पॉईंट बाकी आहे. एक ठीक आहे. भुज म्युझियम आणि एक वंदे मातरम मूर्ती बनवून वंदे मातरम म्युझियम. म्युझियम. या इथे खूप आहे. चला तर मग जाऊ आता. चला. तर आहे स्मृतिवन. स्मृतिवन तिकीट. ए तुझ्या व्हिडिओ तर इथं जायला वर लिफ्ट आहे. वर जाऊ आपण आता. कसलं मटेरियल आहे. मटेरियल काय आहे. स्टील आहे वाटतं. तर एंड ऑफ द डे बट आम्ही आता आलो आहे वंदे मातरम म्युझियमला. आणि किती तिकीट होतं याचं? 300 पर किती? हेड 100. 100 रुपीज पर हेड आहे. त्यांचं गोल्ड आहे. हां किती मस्त आहे.
बघायचं होली के कलर. मस्त केलं. गांधीजी. Go there na and click. Oh, you're Show talking some- English? Yeah. Yeah. Show some. तरी असं लाल किल्ल्यासारखं प्रतिमा बनवली आहे. तर आतमध्ये एंटर केलं ते बघा असं. मे बी हे दिल्लीचंच लाल किल्ल्याचं प्रतिमा बनवली इथे सगळी. सगळे शहीदचे नाव आहेत. फोटो त्यांचे लावले. अरे कॅप्टन विक्रम बत्रा. गांधीजी बसले. चांगली. तू घेतली पाहिजे होतं रे. वो नहीं तो ये सही. ये देश है मंदिर और मस्जिद का. ये देश है गिरजा और गुरुद्वारा का. भारत संदेश है शांति और अमन का. है यहाँ गुनगुनाती गंगा का गान है. रेगिस्तान में भरी है खुमारी की खुशबू. यहाँ वेद उपनिषदों का शंखनाद है. यहाँ गीता ग्रंथ साहिब का गान है. यहाँ बाइबल कुरान की ये धन्य धरा है गांधी के फरमानों की. ये भूमि है वेद पुराण की. ये भूमि है गीता कुरान की. ये भूमि है संत फकीरों की. ये भूमि है गुरु सम्मान की. यहाँ संगम है गणित भूगोल का. यहाँ की आन बान और शान है. यहाँ धरती पर स्वर्ग का आभास कराता अर्थ सेवा एक परंपरा सदियों की. यहाँ मिठास में डूबा बंगाल है. जहाँ माँ दुर्गा का वास है. और यहाँ कण कण में कला और साहित्य का एहसास है. यहाँ भक्ति में आलिंगित तमिलनाडु है. जहाँ हर मंदिर में देवताओं का अलौकिक आभास है. और यही है कांचीपुरम, जिसके रेशम का अपना ही इतिहास है. यहाँ राजा रजवाड़ों की
स्थान है राजस्थान, जहां रग रग में दौड़ती है मेजबानी और स्वाभिमान। और सुनते हैं हम इन्हीं की कहानी, कठपुतलियों की जबानी। यहाँ गर्वी गुजरात है, जहाँ कच्छ के सफेद रण पे हीरे सी चमकती रात है, जहाँ गिर सा अटल पहाड़ है और वनराज की गरजती दहाड़ है। आज यहाँ आप सभी से मांगने आया वचन, शपथ लो कि ऐसा ही हम सदैव करेंगे जतन। संस्कृति की, गौरव की, सम्मान की बन के आया बात हूँ मैं। हिंदुस्तान हूँ, हिंदुस्तान हूँ।